नमस्कार, कोमल्स रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अंडा ब्रेड। तर अंडा ब्रेडचे आपण दोन प्रकार बनवणार आहोत। तर त्यामध्ये लहान मुलांसाठी खूप उपयुक्त अशा आहेत अंडा। एव्हरी संडे आमच्या घरी ही रेसिपी असते मुलांसाठी। स्पेशली माझा मुलगा खात नाही नॉनव्हेज जास्त, तर त्याला आहे ना मी ह्या अंडा ब्रेड करून देत असते। तर तुम्ही पण तुमच्या घरी ट्राय करू शकता। खूप झटपट होते आणि खूप कमी साहित्यात होते, म्हणून मी ही रेसिपी आज करून दाखवणार आहे तुम्हाला। तर आता त्यासाठी आपण साहित्य बघूया। त्याच्यासाठी आपण 6 अंडे घेतलेले आहेत, एक छोटा टोमॅटो चिरून घेतलेला आहे, 2 चमचे ऑइल आहे, आपलं कुकिंग ऑइल, तेल, परत चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, एक छोटा कांदा घेतलाय चिरून आणि 2 चमचे तिखट घेतलंय, जे लाल तिखट आपलं घरगुती आहे ते, आणि बटर घेतलंय, एक मोठी ट्यूब्स घेतली बटरची, कोथिंबीर घेतली चिरून आणि अर्धा चमचा हळद आहे, आणि हे ब्रेड घेतलेले आहे आणि थोडंसं अगदी अर्धा चमचा मिरं घेतलेलं आहे आपण। तर आता आपण बघूया। तर आता आपण आहे ना अंडे फोडून घेऊया एका बाउलमध्ये। याच्यामध्ये ना थोडासा कांदा टाकूया, साधारणपणे 3 ते 4 चमचे कांदा टाकलाय मी, थोडासा शिल्लक ठेवलाय, 1 चमचा तिखट टाकलाय, थोडीशी कोथिंबीर टाकली, अर्धा चमच्यापेक्षा पण कमी हळद टाकली, टोमॅटो टाकले आणि 1 चमचा भरून मीठ टाकले घेणार आहोत। आणि हे ना आता आपण मिक्स करून घेऊया। आता आपण गॅस ऑन करून घेणार आहोत, हे मिक्स करून घेऊया। आपला पॅन गरम होतोय तोपर्यंत तर मग अशा आपल्याकडून आहे ना मिरेपूड राहिली होती, अगदी अर्धा चमचाच्या पण कमी घेतली मी, तर ती मिरेपूड टाकून घेऊया। मग अशी आपण चुकून विसरलो होतो ते टाकायचे, तर आता टाकून घेऊया ती आणि परत एकदा हलवून घेऊया, मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आणि आता पॅन गरम होतोय आपला, तर आपण हे ब्रेड आहे ना गरम करून घेणार आहोत। थोडंसं आपण बटर टाकणार आहोत ब्रेड गरम करून घेताना। जास्त ब्राऊन नाही करायचं आपल्याला, अगदी थोडेसे गरम करायचं। ब्रेड साइडला काढून घेऊया आपण। आता एक अर्धी थोडीशी बटर टिप्स टाकून घेऊया। पसरवून घेऊया आणि जे आपण हे बॅटर तयार केले ना ते 2 चमचे टाकणार आहोत। आता हे 2 जे आपण ब्रेड घेतले होते ना ते थोडेसे एका बाजूने असं भिजवूया थोडे त्यामध्ये, आणि परत असे पलटी करून टाकू। मधून एक चीर मारणार आहोत आपण।
छोटीशी बटर ट्यूब्स टाकू. याच्यावरती पण एक बटर ट्यूब्स टाकू. थोडी पसरून घेऊया इथे. आता हे काढून घेऊया आपण. तर आता आपण असं आहे ना त्रिकोणी आकाराचे काप करून घेणार आहोत अशा प्रकारे आणि एका प्लेट मध्ये काढून घेऊया. लहान मुलांना असं इंटरेस्टिंग दिसलं की त्यांना खायला पण बरं वाटतं. तर आता अशा प्रकारे आपण शेप्स करून घेणार आहोत त्याचे. तर बघा तयार आहे आपला अंडा ब्रेड रेसिपी. खूप अगदी नाही का 5 ते 7 मिनिटामध्ये ही रेसिपी झाली आपली आणि खूप इन्स्टंट अशी आहे, पटकन होते. आपण बटर टाकून घेऊया आणि आपले ब्रेड आहेत ना थोडेसे हलक्या रंगापर्यंत शेकून घ्यायचे. तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर कोमल्स रेसिपी मराठीला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. सबस्क्राईब करा आणि तिथं सबस्क्राईबच्या तिथं आहे ना बेल आयकॉन आहे. बेल आयकॉनच्या तिथं ऑल असं ऑप्शन आहे. त्याला क्लिक केलं तर तुम्हाला माझ्या सर्व रेसिपी दिसतील आणि नोटिफिकेशन येतील तुम्हाला रोजचे. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. कोमल्स रेसिपी मराठी असा आपला चॅनल आहे. तर आपले ब्रेड आहे ना ब्राऊन झालेले आहे. तर ते आता आहे ना आपण इकडे घेणार आहोत. तर आता हा ब्रेड आहे तो आपण असा बुडवून घेणार आहोत त्यामध्ये आणि याच्यामध्ये सोडणार आहोत. दुसरा पण ब्रेड त्यामध्ये व्यवस्थित बुडवून घेणार आहोत आणि परत पॅनवरती टाकणार आहोत. आणि तुम्हाला हवं असेल तर अजून थोडं तुम्ही ऍड करू शकता त्यामध्ये. ते बॅटर आहे ते थोड्या थोड्या प्रमाणात. आणि बटर टाकूया थोडंसं आपण. पलटून घेऊया. कडेने आपण थोडं थोडं तेल सोडणार आहोत. आता हे पुन्हा एकदा पलटून घेणार आहोत. खूप कमी वेळामध्ये तुम्ही ही रेसिपी करू शकता. अगदी 5 ते 10 मिनिटं लागतात. आणि तुम्हाला जर कांदा टोमॅटो टाकायचं नसेल तर तुम्ही ते नाही टाकलं तरी चालेल. पण मला आवडतं आणि मुलांना पण आवडतं. छोट्या लहान मुलांना आवडतं असं केलेलं. म्हणून मी थोडं कांदा टोमॅटो टाकत असते. पण तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, ऑप्शनल आहे. फक्त मीठ आणि हळद बाकीच्या गोष्टी टाकल्या तरी चालेल. हे काढून घेणार आहोत. आपण परत एकदा ब्रेड थोडे गरम करणार आहोत. बुडवून घेणार आहोत. सोडणार. पुन्हा एकदा हे डीप करून घेणार आहे. आणि पॅन वरती टाकणार. थोडं ऑइल टाकणार आहोत.
परतून घेणार आहे आपण आता. त्याच्यावरती छोट्या छोट्या 2 बटर ट्यूब्स टाकूया. आणि व्यवस्थित भाजून घेऊया. तर अशा प्रकारे आपले गरम गरम अंडा ब्रेड रेडी आहे. तर आपण आज दोन प्रकारचे अंडा ब्रेड बनवले. हा ब्रेड बरोबर केलेला आहे आणि तो आपण अशी अंड्याची ऑमलेट कशी करतात त्या ऑमलेट सारखं म्हणजे अंड्याच्या पोळी सारखं करून त्यामध्ये ब्रेड टाकून ते फोल्ड करून केलेलं होतं. तर तुम्हाला माझा रेसिपी कसा वाटला ते मला कळवा कमेंटमध्ये. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि भेटूया लवकरच आपण अशा नवीन रेसिपी बरोबर. पर्यंत खात राहा, मजेत राहा. थँक्यू.